पंढरपूरला जाणाऱ्या खासगी बसचा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झालाय। एक्सप्रेसवेवर डोंबिवलीतल्या वारकऱ्यांच्या बसचा हा भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये 5 वारकऱ्यांचा मृत्यू झालाय तर 8 जण गंभीर जखमी झाले। डोंबिवलीहून 4 बसेस रात्री पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या होत्या। रात्री 1च्या दरम्यान एक्सप्रेसवेवर बस पोहोचल्या आणि त्याच वेळेला एक्सप्रेसवेवरने एक ट्रॅक्टर चालला होता। या ट्रॅक्टरला बसची जोरदार धडक बसली। या धडकेमुळे बस चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि बस हायवे सोडून 30 ते 40 फूट खोल दरीमध्ये कोसळली। यावेळेला बसमध्ये 54 वारकरी होते, ज्यातल्या 5 जणांचा मृत्यू झालाय तर 8 जण गंभीर जखमी झाले। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी। डोंबिवलीवरून पंढरपूरला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती झाला होता आणि याच एक्सप्रेस हायवेवरती समोरच्या ट्रॅक्टरला धडकून बस ही सरळ हायवे सोडून खाली जवळपास 30 ते 35 फूट खाली ही गेली होती। तुम्ही पाहता हे समोर पूर्णपणे असा खोल खड्डा आहे, पाईपलाईन आहे समोर आणि याच खड्ड्यामध्ये जाऊन ही बस आदळली होती आणि याच्यामध्ये आहे ते 54 हे प्रवासी होते, वारकरी होते जे पंढरपूरला चालले होते। डोंबिवलीवरून हे निघाले होते आणि याच अपघातामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये इथे जखमीसुद्धा लोक झालेले आहेत। जवळपास 5 लोक आहेत ते मयत झालेले आहेत आणि 7 ते 8 लोक हे जखमी झालेले आहेत। आपल्यावर या ठिकाणी स्वयंसेवक संस्थेचे संस्थापक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल तुम्ही? या लोकांना बाहेर काढलं होतं, बसमध्ये लोक अडकले होते, काय परिस्थिती होती? कॉल मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो। रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। या ठिकाणी ट्रॅक्टरला धडकून जी बस आहे ती खाली गेली होती आणि बसमध्ये काही जे जखमी लोक होते त्यांना या ठिकाणी असलेल्या पनवेलच्या टीम्स असतील, IRB पेट्रोलिंग असेल, डेल्टा फोर्स असेल, महाराष्ट्र सुरक्षा बल असेल आणि इथली देवदूत यंत्रणा असेल, त्याचबरोबर इकडं पळसपा आणि आजूबाजूची जी पोलीस यंत्रणा आहे ती या ठिकाणी आली आणि त्यांनी प्राथमिक स्वरूपात काम सुरू केलं। तर 54 प्रवासी होते, संपूर्णपणे बस खाली जाऊन उलटलेली होती, तर काय अडचणी निर्माण झाल्या त्या लोकांना बसमधून बाहेर काढण्यासाठी? निश्चितच अडचणी होते। एक तर अंधार होता आणि चिखलामध्ये ही गाडी असल्या कारणाने रेस्क्यू ऑपरेशनला बरीच अडचणी येत होती, परंतु शेवटी अशा डिझास्टरमध्ये असं काम करावं लागतं। आम्ही त्या पद्धतीने काम केलेलं आहे। विनायक पाटील, ABP माझा, एक्सप्रेसवे, पनवेल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही ABP माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं। होई मन सुद्धा